नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर विद्या समिती अंतर्गत ई कंटेंट डेव्हलपमेंट या योजनेअंतर्गत आज तुम्हाला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मधील इयत्ता 11वी बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट वरचा आपण एक प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला आहे. तर प्रॉब्लेम बघा. ऑन 31st March 2019, the cash book of Mr. Arvind showed a bank balance of rupees 57,400, but passbook showed a different balance. On comparing the cash book with the passbook, the following discrepancies were noted. First, check of rupees 6,350 deposited into bank but not yet collected by bank. Second, bank paid our electricity bill 9,700, which was not recorded in the passbook, in the cash book. Third transaction, check issued to our supplier rupees 15,100 was not presented for payment up to 31st March 2019. Fourth transaction, interest on investment rupees 8,800 was collected by bank, was not recorded in cash book. Fifth transaction, bank charges rupees 650 was debited in passbook only. Last transaction, Mr. Tanmay, our debtors, directly deposited rupees 12,000 into our bank account on 20th March 2019, which was not entered in the cash book. Prepared a bank reconciliation statement as on 31st March 2019. बघा हा प्रॉब्लेम दिलेला आहे. बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटचे प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी अगोदर आपल्याला कॅशबुकची माहिती असली पाहिजे किंवा कॅशबुक मध्ये कोणत्या कशा एंट्र्या होतात याची माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे. ते तुम्हाला येतात असं समजतो. आपण कॅशबुक म्हणजे 2 कॉलम कॅशबुक मधील फक्त बँक कॉलम मध्ये ज्या काही एंट्र्या होतात त्याच एंट्र्यांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. बघा, तर सर्वसाधारणतः बँक रिकन्सिलिएशन प्रॉब्लेम सोडवताना अत्यंत सोपं आहे. बॅलन्स ऍज पर कॅशबुक दिला असेल, बॅलन्स ऍज पर कॅशबुक दिला असेल तर रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मांडताना कोणते घटक ऍड होतात आणि कोणते घटक लेस होतात किंवा मायनस करावे लागतात याचा एक नियम आहे. when balance as per cash book is given, when balance as per cash book is given, add कोणते घटक ऍड करायला सांगितलेत? ऍड क्रेडिटेड इन कॅश बुक अँड इन पासबुक. म्हणजे ज्या दिलेल्या ट्रान्झॅक्शन पैकी ज्यांची एंट्री कॅशबुकच्या आणि पासबुकच्या क्रेडिट साइडला होते ते घटक बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये काय करा? ऍड करा असं सांगितलेलं आहे. अँड लेस, लेस कोणते करा? लेस डेबिटेड इन कॅश बुक अँड इन और इन पासबुक. म्हणजे डेबिट पासबुकच्या डेबिट साइडला किंवा कॅशबुकच्या डेबिट साइडला ज्या ज्या ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग होणार आहे ते घटक काय करा? लेस करा. साधा आहे. आपल्याला बॅलन्स ऍज पर कॅशबुक दिलेला आहे. म्हणजेच कॅशबुक ऑफ मिस्टर अरविंद शोड बँक बॅलन्स रुपीज 57,400. म्हणजे हा बॅलन्स कसला आहे? कॅशबुक प्रमाणे बॅलन्स दिलेला आहे. तर आपण यासाठी अगोदर तुम्हाला पहिल्यांदा समजण्यासाठी एक वर्किंग नोट काढूया की जेणेकरून तुम्हाला ताबडतोब समजेल. म्हणजे वर्किंग नोट म्हणजे काय करायचं आहे? कॅशबुक आणि पासबुक काढायचे आहेत आणि हे दिलेले 5 ट्रान्झॅक्शन जे 6 ट्रान्झॅक्शन आहेत त्यांच्या नोंदी करायच्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ चेक ऑफ रुपीज 6,050
डिपॉझिटेड इन टू द बँक बट नॉट येट कलेक्टेड बाय बँक. म्हणजे या ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग कॅशबुक मध्ये कोणत्या साईडला होणार आहे, तर डेबिट साईडला होणार आहे. बघा, कॅशबुकची डेबिट साईड, कॅशबुकच्या डेबिट साईडलाच म्हणजे कॅशबुक आपण लिहितो आणि पासबुक काय करते, बँक लिहित असते. कॅशबुक आपण लिहित असताना आपली असेट आहे असं धरून लिहित असतो. तर बँकेचं पासबुक लिहिताना बँक काय करते, ती लॅबिलिटी आहे बँकेची, आपण बँकेत जमा केलेले पैसे हे बँकेला कधी ना कधी आपल्याला परत द्यावे लागणार असतात. म्हणजेच ती बँकेची काय लॅबिलिटी आहे, म्हणून ती क्रेडिट साईडला जमा करतात. म्हणजेच कॅशबुकची डेबिट साईडची एंट्री आणि पासबुकच्या क्रेडिट साईडची एंट्री ह्या क्रॉस एंट्री होतात. आणि कॅशबुकच्या क्रेडिट साईडची पासबुकच्या डेबिट साईडची एंट्री म्हणजे क्रॉस एंट्री होतात. तर फक्त ह्या एंट्र्या कुठे होत्या ते पाहायचे आहेत. मग आपण सोडवायला सुरुवात करूया. तर यामध्ये आपण फॉर्म अगोदर आपण घेऊया. मी फॉर्म आखलेले आहेत, यात दिलेत बघा, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट ऍज ऑन 31 मार्च 2019. त्याच्या अगोदर वर्किंग नोट घेऊया. या वर्किंग नोट दिलेली आहे. या ठिकाणी मी कॅशबुक आणि पासबुक काढलेलं आहे. रूल पण खाली लिहिलेला आहे. व्हेन बॅलन्स ऍज पर कॅशबुक इज गिवन, ऍड कुठले घटक ऍड करा, क्रेडिटेड इन कॅशबुक और पासबुक. क्रेडिटेड इन कॅशबुक और पासबुक म्हणजेच कॅशबुकच्या क्रेडिट साईडला म्हणजेच पेमेंट साईड, त्या ब्रॅकेटमध्ये मी लिहिले बघा ऍड क्रेडिट साईडला, आणि पासबुकच्या क्रेडिट साईडला डिपॉझिट लिहिले तिथं ऍड लिहिले बघा ऍड. या क्रेडिट साईडला जे जे घटक पोस्टिंग होणार आहेत ते काय करायचे, रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये ऍड करायचे. आणि कॅशबुकच्या डेबिट साईडला आणि पासबुकच्या डेबिट साईडला ज्या ज्या ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग होणार आहे ते घटक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये काय करणार, लेस करायला लागणार आहे. तर आपण एक एक ट्रान्झॅक्शन वाचूया दिलेल्या आणि त्याचं पोस्टिंग आपण वर्किंग नोट मध्ये करूया. बघा, पहिला ट्रान्झॅक्शन काय आहे, पहिला ट्रान्झॅक्शन दिलेला आहे. त्या ठिकाणी अगोदर बॅलन्स दिलेला आहे, तो बॅलन्स त्या ठिकाणी घेऊया. बघा, बॅलन्स दिलेला आहे, तो बॅलन्स घ्या. म्हणजेच बॅलन्स ऍज पर कॅशबुक, 57,400 आपण घेतलेला आहोत, दिला. त्यानंतर आता आपण काय वर्किंग नोट मध्ये दिलेली हे 1, 2, 3, 4, 5, 6 ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. त्याची वर्किंग नोट मध्ये अगोदर पोस्टिंग करायचं. कॅशबुक मध्ये होतात का पासबुक मध्ये होतात याचं पोस्टिंग अगोदर करून घ्यायचं आणि नंतर आपण रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मांडायचं. पहिल्यांदा बघा, चेक ऑफ ₹6,350 डिपॉझिटेड इनटू बँक बट नॉट येट कलेक्टेड बाय बँक. डिपॉझिटेड इनटू द बँक म्हणजे आपण काय केलेलं आहे, कॅशबुक मध्ये काय केलेलं आहे त्याचं पोस्टिंग केलेलं आहे, डिपॉझिट केलेलं आहे. कॅशबुकच्या डेबिट साईडला त्याचं पोस्टिंग केलेलं आहे टू डिपॉझिट. कॅशबुकच्या डेबिट साईडला काय केलेलं आहे, टू डिपॉझिट रुपीज किती केलेलं बघा, 6,350. बरोबर, हे डिपॉझिट केलेत आपण, डिपॉझिट केले म्हणून डेबिट साईडला पोस्टिंग आलं. एवढंच. बँकेमध्ये त्याचं काय पोस्टिंग झालं, काय बँकेमध्ये त्याचं पोस्टिंग झालं बँकेत बँक नॉट कलेक्टेड, म्हणजे बँकेत त्याची काय नोंद झालेली नाही. पहिल्या ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग झालं, समजलं. दुसऱ्या ट्रान्झॅक्शन बघा, बँक पेड अवर इलेक्ट्रिसिटी बिल ₹9,700 which was not recorded in कॅशबुक. म्हणजे दुसऱ्या ट्रान्झॅक्शनचं काय, बँक पेड, बँकेनं पेड केलेलं आहे. काय केलं, इलेक्ट्रिसिटी बिल. तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल कोण पेड केलं, बँकेनं पेड केलं. त्याची नोंद कुठे केली, पासबुक मध्ये केली. त्याचं रेकॉर्ड कॅशबुक मध्ये केलेलं नाही. मग त्याची नोंद केली तर बँक काय करणार, तुमच्या खात्यातून पैसा काय करणार, वजा करणार, म्हणजे विड्रॉल करणार. विड्रॉल साईडला म्हणजे डेबिट साईडला पोस्टिंग येणार. बघा, डेबिट साईडला काय पोस्टिंग येणार, टू इलेक्ट्रिसिटी बिल, टू इलेक्ट्रिसिटी 9,700, टू इलेक्ट्रिसिटी बिल 9,700. बरोबर. त्यानंतर पुढचा तिसरा ट्रान्झॅक्शन, चेक इश्यू टू आवर कस्टमर ₹15,100 was not presented for payment up to 31 मार्च 2019. म्हणजे तुम्ही काय केला, चेक तुमच्या कस्टमरला दिलेला. म्हणजे तुम्ही काय केला, तुमच्या चेकबुक, तुमच्या कॅशबुक मध्ये नोंद केला. कुठल्या साईडला केला, क्रेडिट साईडला. चेक अदा केला, इश्यू केल्यानंतर कुठल्या साईडला पोस्टिंग होणार, पेमेंट साईडला पोस्टिंग होणार. तुम्ही कॅशबुक पाहत असताना त्याच्या एंट्र्या केल्या आहेत. उदाहरणार्थ, चेक पेड टू XYZ,
चेक पेड टू XYZ, एंट्री काय होते तुमची तिथं XYZ अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, त्यावरती एंट्री पोस्टिंग केलं ना तुम्ही. पोस्टिंग करणार कुठल्या पेमेंट साईडला करणार. मग पेमेंट साईडला काय येणार, बाय चेक इश्यूड. पेमेंट साईडला काय येणार, बाय चेक इश्यूड किंवा इश्यू ऑफ चेक. रुपीज किती आहे, रुपीज 15,100. बरोबर. त्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन बघा, पुढचा चौथा ट्रान्झॅक्शन. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज 8,800 वॉज कलेक्टेड बाय बँक, वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर बँकेनं व्याज जमा केलेलं आहे, परंतु याची नोंद कॅशबुक मध्ये नाही. म्हणजे नोंद कुठे आहे, ती पासबुक मध्ये आहे. मग पासबुक मध्ये नोंद केल्या म्हणजे कोणत्या साईडला होणार, डिपॉझिट साईडला होणार ना, का तर तुमचा बॅलन्स वाढणार आहे. हे डेबिट साईड काय विड्रॉल आहे पासबुकची. पासबुकची क्रेडिट साईड काय होणार आहे, जमा असलेली असणार आहे. म्हणून क्रेडिट साईडला काय येणार, बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज 8,800. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज 8,800. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा, बँक चार्जेस रुपीज 650 वॉज डेबिटेड इन पासबुक. बघा पासबुक मध्येच आहे, डेबिटेड सांगितलेलं आहे. म्हणजे पासबुकच्या डेबिट साईडला बँक चार्जेस टाकलेले आहेत बँकेने. म्हणून कुठे एंट्री येणार, पासबुकच्या डेबिट साईडला घ्या, टू बँक चार्जेस, टू बँक चार्जेस रुपीज 650. त्यानंतर पुढचा बघा, मिस्टर तन्मय आवर डेटर्स directly deposited rupees 12,000 into our bank account on 20th March 2019, which was not entered in cash book. एक तुमचा क्लायंट आहे, एक तुमचा देणकरी आहे, क्लायंट आहे की ज्यानं तुमच्या परस्पर, तुम्हाला माहित नसताना परस्पर काय केलं, तुमच्या बँकेत 12,000 रुपये बँकेत भरलेले आहे. त्याची नोंद फक्त पासबुक मध्ये झालेली आहे, नॉट एंटर्ड इन कॅशबुक. त्याची नोंद कॅशबुक मध्ये झालेली नाही. तर पासबुक मध्ये नोंद काय होणार, डिपॉझिट साईडला होणार. बरोबर का. डिपॉझिट साईडला काय येणार, बाय डिपॉझिटेड बाय तन्मय, बाय डिपॉझिटेड बाय तन्मय. तन्मयनं पैसे किती भरला तुमच्याकडे, 12,000. बरोबर. तर ह्या आपण एंट्र्या केलेल्या आहेत, ह्या एंट्र्या आपल्याला झालेल्या आहेत. तर आपला नियम काय आहे, जर बॅलन्स ऍज पर कॅश बुक असेल, बॅलन्स ऍज पर कॅश बुक असेल, तर या स्टेटमेंट मध्ये कोणते घटक ऍड करायचे आहेत, तर कॅशबुकच्या क्रेडिट साईडला येणारे घटक आणि पासबुकच्या क्रेडिट साईडला येणारे घटक. मग हे कॅशबुक आणि पासबुक तुमच्या समोर आहे. पेमेंट साईड आणि डिपॉझिट साईड दिले बघा मी. कॅशबुकच्या क्रेडिट साईडला पेमेंट साईड आणि पासबुकच्या क्रेडिट साईडला डिपॉझिट साईड. त्यांच्या दोघांच्या ब्रॅकेटमध्ये लिहिलेले ऍड, हे घटक काय करायचे आहेत आपल्याला या बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये ऍड करायचे आहेत. म्हणून ऍड करताना पहिला घटक लिहायचा, ऍड कुठला, इश्यू ऑफ चेक बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. 15,500 रुपयेचा तिसरा ट्रान्झॅक्शन आहे, चेक इश्यूड टू द सप्लायर बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. तो आहे, तो यामध्ये ऍड करायचा आहे. तर आता रिकन्सिलिएशन स्टेटमेंटला सुरू करूया. पहिल्याला ऍड असलेले घटक घेऊया आणि नंतर लेस असलेले घेऊया. आता ऍड मध्ये लिहूया आपण. ऍड पहिला बघा, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. चेक इश्यूड म्हणजे कॅशबुकच्या पेमेंट साईडचा पहिला घटक. ऍड होणारे सगळे घटक अगोदर लिहायचे. पेमेंट साईडचा पहिला घटक काय, चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट रुपीज 15,100. बरोबर. पहिला घटक कॅशबुक, कॅशबुक संपलं. आता पासबुक कडे या. पासबुकच्या क्रेडिट साईडचा पहिला घटक काय आहे, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक. बरोबर का. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक ऍड करायचा आहे. म्हणून तिथंच लिहा दुसरा घटक काय लिहायचा आहे, दुसरा घटक इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक, नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. रुपीज किती आहेत, 8,800 रुपीज, 8,800. त्यानंतर ऍड होणारा तिसरा घटक कुठे आहे बघा, पासबुकच्या क्रेडिट साईडला तिसरा घटक आहे डिपॉझिटेड बाय तन्मय. म्हणजे डायरेक्ट डिपॉझिटेड इन आवर बँक अकाउंट, डायरेक्ट डिपॉझिटेड इन आवर बँक अकाउंट बट नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. म्हणून ऍड मध्ये तिसरा घटक द्या. ऍड मध्ये ऍड मध्ये तिसरा डायरेक्ट डिपॉझिटेड इन बँक अकाउंट
but not recorded in cash book rupees 12,000. रुपीज 12,000. बघा कॅश बुकची आणि पासबुकची क्रेडिट साईड झालेली आहे. हे काय करायचे आहेत, ऍड केले, ऍड झालेले आहेत. आता आपण लेस करणार आहोत. लेसचे घटक घ्यायचे आहेत. बघा लेसचा घटक कुठला पहिला, कॅश डिपॉझिटेड इन टू बँक बट नॉट कलेक्टेड बाय बँक. पहिला दिला बघा टू डिपॉझिट लिहिले, मी फक्त टू डिपॉझिट लिहिलेले आहे. त्याचं काय आहे तर चेक डिपॉझिटेड इन टू बँक बट नॉट येट कलेक्टेड बाय बँक. बरोबर. तर हे काय लेस मध्ये घ्यायचे. म्हणून आता लेसचे घटक लिहा. त्याच्या खाली लेस चेक डिपॉझिटेड बट नॉट येट कलेक्टेड बाय बँक, बट नॉट येट कलेक्टेड बाय बँक रुपीज 6,350. लेस मधील पहिला घटक. त्यानंतर अजून कुठले आहेत, अजून दोन आहेत बघा. पासबुक मध्ये दोन आहेत डेबिट साईडला. कॅशबुकची डेबिट साईड आणि पासबुकची डेबिट साईड काय करायची आपल्याला, लेस करायची आहे. कॅशबुकची डेबिट साईड आणि पासबुकची डेबिट साईड लेस करायची नियमाप्रमाणे. तर दुसरा घटक काय, इलेक्ट्रिसिटी बिल पेड बाय बँक. बरोबर का. मग तो पण आपल्याला काय करायचं, ह्यामधून लेस करावा लागणार आहे. लेस मध्ये दुसरा घटक घ्या, इलेक्ट्रिसिटी बिल पेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक, नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक रुपीज 9,700, रुपीज 9,700. आणि लास्ट घटक राहिला कुठला, बँक चार्जेस. बँक चार्जेस सुद्धा काय करणार, लेस करायचा आहे. लेस मला तिसरा घ्या, बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक, बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक रुपीज 650, रुपीज 650. तर हे सगळं आपण वर्किंग नोट मधील सगळ्या घटकांचं पोस्टिंग झालं. आता काय करायचे आहेत, ऍडची बेरीज करायची आणि वरच्या बॅलन्स मध्ये ऍड करून घ्यायचे आहेत. बघा ऍडची बेरीज करा, किती येते, ऍडची बेरीज 35,900 येते. ते ऍडच्या तीन घटकांची बेरीज 15,000, 8,000 आणि 12,000 यांची बेरीज करा आणि त्या ठिकाणी 35,900. हे 35,900 कशात ऍड करायचे आहेत तर बॅलन्स मध्ये, कॅश बॅलन्स मध्ये ऍड करा. 57,400 अधिक 35,900 यांची बेरीज खाली घ्या. बघा 93,300. टोटल काय आली 93,300. आणि यात मधून लेस दिलेले घटक जे आहेत ते लेस करा, त्यांची बेरीज करा. लेसची 6,350, 9,700 आणि 650 यांची बेरीज किती येते बघा, 16,700. मग 16,700 हे 93,300 म्हणून लेस करा. किती येते बॅलन्स बघा, बॅलन्स 76,600. या बॅलन्सला काय म्हणायचं, बँक बॅलन्स ऍज पर पासबुक. याला नाव काय द्यायचं, बँक बॅलन्स ऍज पर पासबुक. तर या पद्धतीनं हे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल, सोपा आहे, यामध्ये काही अवघड नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे. समजलं असेल. थँक्स.